तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। विदर्भातील 7 जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर अकोल्यामध्ये तापमानाचा पारा सर्वाधिक 41 अंशांवर। पुढील 6 ते 7 दिवस कडक उन्हासह पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचाही अंदाज। नागपुरात गेल्या 24 तासात 40.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। शुक्रवार या मोसमातील सर्वाधिक उष्ण दिवस ठरलाय। विदर्भाच्या 7 जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात दिवसाचं तापमान 40 अंशांवर। धुळे शहरामध्येही तापमानाचा पारा 40 अंशांवर। धुळ्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून तापमानात सातत्यानं वाढ। जिल्हा प्रशासनाकडून आता नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। गेल्या आठवड्यामध्ये जिल्हाभरात गारपीट आणि पावसानंतर तापमानात घट झाली होती। रायगडच्या माणगावमध्ये तापमानात वाढ, तर तापमान 39 डिग्री सेल्सिअसवर। वाढत्या उष्णतेमुळे थंड पेयांच्या मागणीत वाढ, उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता। वाशिम जिल्ह्यातील 75 लघु प्रकल्पांमध्ये 27.8% जलसाठा शिल्लक, पाणी टंचाईची शक्यता। ग्रामीण भागामध्ये जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर। अकोला जिल्ह्यातल्या वाडेगावमध्ये भीषण पाणी टंचाई, नाल्याच्या काठावर पाईपलाईनला गळती, तर गळतीतनं पाणी भरण्यासाठी महिलांची जीव धोक्यात घालून या ठिकाणी कसरत सुरू। गेल्या 2 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि या ठिकाणी आंबा पिकांचं त्यामुळे मोठं नुकसान। पावसामुळे आंबा बागायतदार आणि शेतकऱ्यांमधून नाराजीचे सूर। सरकारनं तात्काळ यामध्ये लक्ष घालण्याची शेतकऱ्यांची मागणी। तळकोकणात आंबा काजू शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रकल्प राबवणार, तर नितेश राणेंची ही माहिती। आंबा काजूच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची राणेंची प्रतिक्रिया। नाशिकमधील येवला कृषी उत्पन्न बाजार समिती उद्यापासून आणि आजपासूनच 6 दिवस बंद राहणार, तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत यामुळे वाढ। दरम्यान बाजार समिती बंद असल्यामुळे शुकशुकाटही पसरला। नंदुरबार जिल्ह्यामध्ये भेंडीच्या भाजीला दर मिळत नसल्यामुळे आता शेतकरी चिंतेत, तर त्यामध्ये इंधनाचा तुटवडा जाणवत असल्यानं शेतकरी दुहेरी संकटात। सध्या भेंडीला 1 क्विंटलला 1600 रुपयांचा दर मिळतोय। बुलढाण्यामध्ये इंधन टंचाईचा शेतकऱ्यांना फटका। ट्रॅक्टरमध्ये डिझेल नसल्यानं शेतीची कामही थांबली आहेत। शेतकऱ्यांचा शेतमाल घरातच पडून। गोंदियामध्ये धान खरेदीचं उद्दिष्ट वाढवून न दिल्यानं शेतकरी हमीभावापासून वंचित राहण्याची शक्यता। यामुळे 50,000 शेतकऱ्यांची कोंडी, तर धान खरेदीची मुदत संपण्यास 3 दिवस शिल्लक। परभणीमध्ये बारदाना उपलब्ध नसल्यामुळे नाफेड केंद्र बंद, तर खासगी बाजारामध्ये आता शेतमाल विकण्याची वेळ। नाफेड केंद्राला तात्काळ बारदाना उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढल्याची माहिती समोर, तर आता जिल्ह्यामध्ये प्रति हेक्टरी 140 ते 145 किलोपर्यंत रासायनिक खतांचा वापर। रासायनिक खतांचा वापर जास्त या ठिकाणी वाढल्यानं जमिनीची सुपीकता कमी झाली आहे। लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहराला पाणीपुरवठा करण्यात येणारा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित। पाणीपुरवठा योजनेची 52 लाखांची थकबाकी थकल्यामुळे आता महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित। सांगली महानगरपालिकेच्या रस्त्यांविरोधात काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा धरणे आंदोलन, तर आलदार चौक ते स्फूर्ती चौकापर्यंत रस्त्याचे अनेक दिवस रखडल्यानं नगरसेवक आक्रमक। निकृष्ट कामांवरून सुद्धा महापालिकेविरोधात संताप व्यक्त। नाशिकच्या चांदवडमधील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शिंदेच्या शिवसेनेचं आंदोलन। तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी आता रस्त्याचं काम पूर्ण करावं, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा। जळगावच्या मुक्ताईनगरजवळ राष्ट्रीय क्रमांक 6 वर स्पीड ब्रेकर लावल्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलं। संतप्त नागरिकांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको। दरम्यान मागील 4 दिवसात 6 अपघात घडल्यानं नागरिकांचा संताप। तर सोलापुरात काल झालेल्या अपघातानंतर नागरिक आक्रमक। काल एका भीषण अपघातामध्ये 2 तरुणांचा मृत्यू झाला होता। अपघातानंतर नागरिकांकडून फलक दाखवत प्रशासनाचा निषेध। जळगाव जिल्ह्यामध्ये जलसंधारणाची 5473 कामं पूर्ण। 683 ग्रामपंचायतींमध्ये सीसीटीव्हीचा वॉच। जिल्हा परिषदेचे सीईओ मिनल करनवाल यांची माहिती। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 33,61,73,500 रुपयांच्या अंदाजपत्रकाला सर्वसाधारण सभेमध्ये एकमतानं मंजुरी, तर प्रशासकीय राजवटीनंतर निवडून आलेल्या नव्या पदाधिकाऱ्यांनी पहिल्यांदाच हे अंदाजपत्रक मांडलंय। भंडारा नगर परिषदेनं भूमिगत गटारांसाठी घेतले 22 कोटींचे कर्ज। उत्पन्न कमी, खर्च जास्त अशी पालिकेची परिस्थिती। भंडारा नगर परिषदेचा कारभार आता चव्हाट्यावर। धाराशिव जिल्हा परिषदेच्या सभापतीपदावरून आता शिवसेनेमध्ये वाद, तर शिवसेनेतील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर। कानेगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य आनंद पाटलांचा राजीनामा देण्याचा इशारा। सभापतीपदापासून डावलल्यामुळे ते नाराज।
लातूर जिल्हा परिषदेच्या सभापतींची 30 मार्चला निवड करण्यात येणार. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर सर्वांचे लक्ष आता समितीच्या निवडणुकीकडे. दरम्यान जिल्हा परिषदेत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता. आमदार सतेज पाटील यांनी मुलगा तेजस पाटील यांच्या गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये नाचवली ड्युटी. तर नुकताच तेजस पाटलांचा विवाह सोहळा पार पडलाय. विवाहानंतर गोंधळाच्या दिवशी सतेज पाटील आणि ऋतुराज पाटलांनी नाचवली ड्युटी. पुण्याच्या राजगड तालुक्यातील दुर्गम भागामध्ये असणाऱ्या कुरण खुर्द या ठिकाणी आरोग्य उपकेंद्राला आमदार शंकर मांडेकर यांची अचानक भेटीदरम्यान अनेक अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थित असल्याची बाब निदर्शनास. भंडाऱ्यातील लाखनी शहरामध्ये सर्व्हिस रोडवरील वाढत्या अतिक्रमणांवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची कारवाई. 2 दिवस चालणार कारवाई. तर कारवाई करण्यास या ठिकाणी कारवाई दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात. कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाला आता वेग. तर कोल्हापूर ते वैभववाडी 108 किलोमीटर रेल्वे लाईन प्रकल्पाचा विस्तार या ठिकाणी होणार. त्यासाठीचा अहवालही तयार. तर पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी थेट पर्याय मिळणार. सिंधुदुर्गच्या कणकवली या ठिकाणी स्टेशनवरती सरकत्या जिन्याचं मंत्री नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन. दरम्यान याचवेळी कोकण रेल्वेचे अधिकारी सुनील गुप्ता यांचीही उपस्थिती. धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर नवीन रेल्वे मार्गासाठी आता होणार भूसंपादन. जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन विभागांची घेतली आढावा बैठक. तर हा रेल्वे मार्ग बीड जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार. बुलढाण्यामध्ये इंधन टंचाईचा फटका शाळेच्या या ठिकाणी प्रशासनाला बसलाय. इंधन मिळत नसल्यामुळे वाहनाच्या रांगेत लागल्या शाळेच्या बसेस. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पंपावर अद्यापही वाहनांच्या रांगा कायम. वाशिम जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर गर्दी. पेट्रोल डिझेल भरण्यासाठी या ठिकाणी अफवेनंतर पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांची गर्दी. पेट्रोल डिझेल संपल्यामुळे रिसोडमधील पंप चालकांनी विद्युत दिवे बंद केले. राजूर ते छत्रपती संभाजीनगर मुख्य मार्गावरील अनेक पेट्रोल पंप बंद. पेट्रोल आणि डिझेलचा साठा नसल्यानं पेट्रोल पंप बंद. पुढील 2 दिवसात पेट्रोल आणि डिझेल येणार असल्याचं व्यवस्थापकांकडून स्पष्ट. मुख्यमंत्री सहायता निधीमुळे गरजू रुग्णांना दिलासा. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून 67 लाखांची आर्थिक मदत. 88 लाभार्थ्यांना मिळाला आधार. आगामी काळातील मतदार याद्यांच्या सखोल विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमाची वर्ध्यामध्ये पूर्वतयारी. 2002च्या मतदार याद्यांचं 2026च्या मतदार याद्यांसह मॅपिंग करण्यात येणार. तर निवडणूक उपजिल्हाधिकारी अनिल गावित यांची ही माहिती. नागपुरातील अंबाझरी तलाव जलपर्णीच्या विळख्यात. तर तलावाचं सौंदर्य आणि पर्यावरण दोन्ही धोक्यात. अंबाझरी तलाव कधी जलपर्णी मुक्त होणार याकडे सर्वांचं लक्ष. मिरज सिव्हिलमधील अत्याधुनिक बर्न आयसीयू यासह सोनोग्राफी आणि अत्याधुनिक शवविच्छेदन विभागाचं लोकार्पण. मंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते लोकार्पण संपन्न. गोरगरीब रुग्णांना याचा अधिकचा फायदा होणार. बीडच्या परळी बस स्थानकातील TV9 मराठीच्या बातमीनंतर आता प्रशासन खडबडून जागं. तर बस स्थानकामध्ये बसवले सीसीटीव्ही काढल्यामुळे बस स्थानकामध्ये चोरीच्या घटनेत वाढ झाली होती. परभणीमध्ये बीएड सीईटीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना माघारी पाठवलं. दुसऱ्या दिवशी परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना माघारी पाठवण्यात आलंय. तर सीईटी सेलच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचा ठिय्या. जालना शहरामध्ये स्वच्छता पथकाकडून 10 क्विंटल सिंगल यूज प्लास्टिक जप्त. दुकानदारांकडून वसूल केला 30,000 रुपयांचा दंड. नवीन मोंढा परिसरात महापालिकेच्या स्वच्छता विभागाची ही धडक कारवाई. पैसे घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीड एसटी आगार प्रमुख सतीश तिडके यांची तडकाफडकी बदली. तर एका गुत्तेदाराकडून पैसे घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल. तिडके यांची सहाय्यक नियंत्रण अभियंता इथल्या तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.